हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही हेअर स्ट्रेटनिंग करत असाल तो कोणकोणत्या टिप्स या हेअर स्ट्रेटनिंग करताना फॉलो केल्या पाहिजेत, कुठलं स्ट्रेटनर हे यूज करायला हवं आणि कुठलं स्ट्रेटनर हे यूज करायला नको, सगळं काही हेअर स्ट्रेटनिंग बद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। टिप नंबर 1 आहे, ओल्या केसांवर कधीही हेअर स्ट्रेटनिंग करू नका। यस, ओले केस हे खूप नाजूक असतात आणि ओल्या केसांवर जर आपण स्ट्रेटनर फिरवलं, स्ट्रेटनिंग केली तर त्यातनं धूरही येतो, तर ते गळूही शकतात आणि तुटूही शकतात। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे केस हे ड्राय होऊ द्यात, वाळू द्यात व्यवस्थित आणि मगच त्यावर स्ट्रेटनिंग करा। लक्षात ठेवा, ओल्या केसांवर कधीही स्ट्रेटनिंग ही करू नका। टिप नंबर 2 आहे, स्ट्रेटनर खरेदी करताना नेहमी टेम्परेचर सेटिंग वालं स्ट्रेटनर खरेदी करा। ज्या स्ट्रेटनर मध्ये टेम्परेचर सेटिंग नसेल ते स्ट्रेटनर तुम्ही अजिबात घेऊ नका। कारण काय होतं, प्रत्येकाचा हेअर टाइप हा वेगळा असतो आणि काहींचे केस हे जाड असतात तर काहींचे केस हे पातळही असतात। फ्रेंड्स, पातळ केसांवर जर तुम्ही स्ट्रेटनर हे फिरवलं आणि त्याची जर सेटिंग ऑलरेडी जास्त असेल तर तुमचे केस हे डॅमेजही होऊ शकतात आणि जळूही शकतात। आता मी तुम्हाला सांगते की टेम्परेचर सेटिंग वालं स्ट्रेटनर म्हणजे कसं। तर हे बघा, असं स्ट्रेटनर असतं, यामध्ये तुम्हाला हे असे बटन्स अवेलेबल आहेत। असे बटन्स असतात, यावर तुम्हाला टेम्परेचर सेटिंग ही ऍडजस्ट करायची असते। अशा प्रकारे तुम्ही टेम्परेचर सेटिंग वालं स्ट्रेटनर जर घेतलं तर तुम्हाला तुमच्या केसांच्या टाइप नुसार तुम्हाला हे टेम्परेचर इथे ऍडजस्ट करायलाही बटन्स दिलेले आहेत। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे टेम्परेचर सेटिंग वाला स्ट्रेटनरच खरेदी करा, नाही तर ज्यामध्ये टेम्परेचर सेटिंग नसेल ते स्ट्रेटनर तुम्ही अजिबात खरेदी करू नका। टिप नंबर 3 आहे, नेहमी सिरॅमिक प्लेटचं स्ट्रेटनर खरेदी करा। यस, सिरॅमिक प्लेटचं स्ट्रेटनर जे असतं ते आपल्या केसांना कमी हीट देतं आणि त्यामुळे आपले केस हे डॅमेज होत नाही आणि खराबही होत नाही। त्यामुळे कधीही स्ट्रेटनर हे तुम्ही घेत असाल तर सिरॅमिक प्लेट वाला स्ट्रेटनरच तुम्ही विकत घ्या। नंबर 4 आहे, हीट प्रोटेक्टन स्प्रे। यस, हीट प्रोटेक्टन स्प्रे हा स्ट्रेटनिंग करण्याच्या आधी तुमच्या केसांवर नक्की अप्लाय करा। तर बऱ्याच जणांना हीट प्रोटेक्टन स्प्रे हा काय असतो हेच माहित नाहीये। तर मी तुम्हाला सांगते की हीट प्रोटेक्टन स्प्रे जो असतो तो तुमच्या केसांना हीट पासून प्रोटेक्ट करतो। तर मार्केटमध्ये बरेच सारे हीट प्रोटेक्टन स्प्रे आजकाल अवेलेबल आहेत। जेव्हाही आपण केसांना हीट देतो, कर्ल करतो किंवा स्ट्रेट करतो, त्याआधी तुम्ही जर हीट प्रोटेक्टन स्प्रे वापरला तर तुमचे केस हे डॅमेज होणार नाही आणि तुम्ही कितीही वेळा स्ट्रेटनिंग केली तरीही तुमचे केस हे खराब होणार नाही। तुम्ही पार्लर मध्ये स्ट्रेटनिंग करायला जात असाल तरीही तुम्ही घरीच त्याआधी तुमच्या केसांवर हीट प्रोटेक्टन स्प्रे हा मारूनच तुम्ही पार्लर मध्ये जा। कारण बऱ्याच साऱ्या पार्लर मध्ये मी बघितलं आहे की स्ट्रेटनिंग ही डायरेक्टली केली जाते, हीट प्रोटेक्टन स्प्रे हा वापरला जात नाही आणि त्यामुळे आपले केस हे डॅमेज होतात आणि खराबही होतात। जर तुमचे केस खूप सेन्सिटिव्ह असतील आणि त्यावर जर हीट प्रोटेक्टन स्प्रे हा वापरला नाही तर तुमचे केस हे खराब होण्याची शक्यता असते। पार्लर मध्ये काय असतं की ते काय करतात, त्यांचा एकच मोटो असतो की ओव्हरऑल आपले केस हे स्ट्रेट करून द्यायचे। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो तुम्ही घरच्या घरीच तुमची हेअर स्ट्रेटनिंग ही करायला हवी। एक चांगलं स्ट्रेटनर तुम्ही विकत घ्या आणि हीट प्रोटेक्टन स्प्रे ही विकत घ्या आणि घरच्या घरी तुम्ही तुमची हेअर स्ट्रेटनिंग करू शकता। तर टिप नंबर 5 आहे, जेव्हा पण तुम्ही कधी स्ट्रेटनिंग करता तेव्हा तुम्ही तुमच्या केसांचे असे सेक्शन करा व्यवस्थित, 4 ते 6, 4 ते 5 जशी तुमची लेंथ असेल, जसा तुमच्या केसांचा थिकनेस असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या केसांचं
सेक्शन करा आणि मग तुमची स्ट्रेटनिंग करा। आता सेक्शन वाईज स्ट्रेटनिंग केली तर काय होतं की आपल्या केसांना ते स्ट्रेटनर आपल्याला किती प्रमाणात हीट देतं किंवा किती प्रमाणात आपल्याला तिथे ते स्ट्रेटनर अप्लाय करायचं आहे हे आपल्याला समजतं आणि सेक्शन वाईज स्ट्रेटनिंग केली तर आपली स्ट्रेटनिंग ही व्यवस्थित होते। त्यानंतर टिप नंबर 6 आहे, स्ट्रेटनिंग करताना कधीही स्काल्पला स्ट्रेटनर लावायचं नाही। तर काय होतं, स्काल्पला जर आपण हीट दिली, स्काल्पला जर स्ट्रेटनर लावलं तर त्यामुळे आपले केस हे प्रचंड डॅमेज होऊ शकतात आणि आपला स्काल्प हाही वीक होऊ शकतो। त्यामुळे स्ट्रेटनिंग करताना स्काल्प पासून स्ट्रेटनर हे लांबच ठेवायला हवं। तर टिप नंबर 7 आहे, कधीही स्ट्रेटनिंग करताना एका जागी 3 पेक्षा जास्त वेळा स्ट्रेटनर हे फिरवू नका। यस, तुम्ही जर स्ट्रेटनिंग करत असाल, एकाच ठिकाणी तुम्ही 10-12 वेळेस जर स्ट्रेटनर फिरवलं तर तिथले केस हे तुटूही शकतात आणि डॅमेजही होऊ शकतात। त्यामुळे स्ट्रेटनिंग करताना एका ठिकाणी तुम्ही 3 पेक्षा जास्त वेळा स्ट्रेटनर हे फिरवू नका। त्यानंतर आपली लास्ट टिप आहे, स्ट्रेटनिंग केल्यानंतर तुम्ही तुमच्या केसांवर हेअर सिरम हे नक्की अप्लाय करा। यस, जेव्हा तुम्ही स्ट्रेटनिंग करता त्यानंतर तुम्ही तुमच्या केसांवर एक चांगल्या क्वालिटीचं हेअर सिरम हे नक्की अप्लाय करा। याने काय होतं, जेव्हा आपण स्ट्रेटनिंग करतो तेव्हा आपले केस हे ड्राय होतात आणि त्यामुळे तुम्हाला ते असे भुरटे भुरटे दिसतात। त्यामुळे तुम्हाला हेअर सिरम हे अप्लाय करायचं आहे। हेअर सिरम जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमचे स्ट्रेटनिंग ही खूप छान दिसेल आणि तुमचे केस हे शायनीही दिसतील। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात स्ट्रेटनिंग करत असाल तर ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे केस हे चांगले राहतील आणि डॅमेजही होणार नाही। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।